केले तर ते पिवळे पडतात, छान असे फुलत नाही का? म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत पांढऱ्या शुभ्र आणि दुपटीने फुलणाऱ्या या बटाटा वेफर्सची रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे. फक्त एक खास एक्स्ट्राचा पदार्थ वापरायचा आहे, ज्यामुळे आपले तयार होणारे वेफर्स जराही तेलकट न होता, लाल न पडता मस्त असे दुप्पट फुलणारे पांढरे शुभ्र तयार होतात. बरं, याकरिता जास्त मेहनत किंवा मग वेळ देखील अजिबात लागत नाही. आराम किंवा मग इंदोरी बटाटा घ्यावा. पण मी आज असा कोणताही बटाटा न वापरता रेग्युलरचा बटाटा वापरणार आहे, ज्याची आपण भाजी बनवतो. तर वेफर्स बनवण्याकरिता ना शक्यतो मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा. याचे वेफर्स छान असे मोठे मोठे तयार होतात, जे तळल्यानंतर छान फुगतात. बरं, हे रेग्युलरचे बटाटे देखील आपल्याला व्यवस्थित निवडूनच घ्यायचे. तर या बटाट्यांमध्ये देखील काही बटाट्यांचा हिरवटसर रंग असतो. असे बटाटे घ्यायचे नाहीत. ते बटाटे कोवळे असतात, त्यांच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असू शकतं. सोबतच ताजा म्हणजे कडकच बटाटा वापरायचा आहे, मऊ पडणारा बटाटा नसावा. आता बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर ते मी चाळून घेतलेत. यांच्यावरची साल पूर्णतः काढून टाकली. आता आपल्याला हे चाळलेले बटाटे लगेचच पाण्यामध्ये टाकायचे, कारण या बटाट्यांमध्ये देखील स्टार्च असतं. यामुळे बटाटा लवकर काळा पडू शकतो. संपूर्ण बटाटे व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर लगेच यांचे आपण वेफर्स बनवून घेऊया. तर वेफर्स करता बघा, माझ्याकडे अशा पद्धतीची किसणी आहे. या किसणीवर आपण बटाटा थोडासा तिरका ठेवायचा. सोबतच ज्या भांड्यामध्ये आपण हे बटाटे किसणार आहोत, वेफर्स बनवणार आहोत, त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घ्यायचं. यामुळे आपले किसलेले बटाटे देखील अजिबात काळे पडणार नाही. आता बटाटा बघा थोडासा तिरका धरून मी अशा पद्धतीने किसून घेतेय. बटाटा तिरका धरल्यामुळे वेफर्स आपले आणखी थोडेसे लांब किंवा मोठ्या आकाराचे तयार होतात. वेफर्स देखील जास्त जाड नसावे किंवा अतिच प्रमाणात पातळ नसावे. या पद्धतीचे हलकेसे मध्यम जाडीचे असावे. जर आपण हे वेफर जास्त जाड बनवले तर ते व्यवस्थित तळले जात नाही आणि खुसखुशीतही होत नाही. त्याच उलट जर वेफर पातळ बनवले तर ते शिजवल्यानंतर लगेचच फाटतात, अखंड राहत नाही, म्हणजेच मोठ्या आकाराचे वेफर तयार होत नाही. तर बघा, या पद्धतीने संपूर्ण बटाटे आपण पटापट किसून घेऊयात. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी रेग्युलरचा बटाटा वापरलाय. रेग्युलरच्या बटाट्याचा काय प्रॉब्लेम असतो ना, तर यामध्ये ना थोडंसं स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. त्यासाठीच आपल्याला तयार झालेले हे वेफर्स जास्तीत जास्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. साधारणतः 2 ते 3 वेळेस तरी आपल्याला वेफर्स व्यवस्थित धुवूनच घ्यायचे आहेत, ज्यामुळे वेफर्सवरील जेवढं काही स्टार्च असेल ना, ते पूर्णतः निघून जाईल. यामुळे आपले वेफर छान असे पांढरे शुभ्र तर तयार होतात, पण त्यासोबत जरा सुद्धा तेलकट होत नाही. तर बघा, परातीमध्ये जेवढे काही वेफर्स होतील ते मी परातीमध्ये पाण्यामध्ये धुवून घेते आणि पुन्हा एकदा या टोकरीमध्ये टाकते. टोकरीमध्ये देखील पुन्हा एकदा हे मी धुवूनच घेणार आहे. म्हणजे साधारणतः असे मी 3 वेळेला हे वेफर्स धुवून घेतले होते. असं केल्यामुळे वेफर्सवरील जेवढे काही स्टार्चचं प्रमाण होतं ते पूर्णतः निघून गेलं. सुरुवातीला तुम्ही पाण्याचा रंग बघितला असेल, हलकासा गडद पिवळसर होता, तर तो आता फेंट झालेला आहे. याचा अर्थ आपल्या वेफर्स मध्ये जेवढं काही स्टार्च होतं ना, ते पूर्णतः व्यवस्थित निघालंय. आता ही तर कृती मी व्यवस्थितपणे केलेलीच आहे, पण आणखी एक खास पदार्थ यामध्ये वापरणार आहे, ज्यामुळे आपले वेफर्स अजिबात चुकणार नाही याची गॅरंटी आहे. म्हणजे 100% हे वेफर्स पांढरे शुभ्र होणार. त्याकरिता काय केलं, पुन्हा एकदा चांगलं पाणी घेतलं, त्यामध्ये हे वेफर्स घालते. आता हे वेफर्स आपल्याला रात्रभराकरिता असेच भिजत ठेवायचे. सोबतच यामध्ये आपण घालूयात अगदी छोटासा तुरटीचा तुकडा. साधारणतः हे 3 किलो वेफर्स आहे, त्याकरिता एवढा छोटासा तुकडा घातलाय. जास्तही तुरटी नकोय. तुरटीमुळे तुम्हाला माहितीच असेल, पहिल्यापासून आपण पाणी निवळण्याकरिता याचा वापर करायचो. तर सेम कंडिशन आताही होणार आहे. तुरटी वापरल्यामुळे आपलं जेवढं काही स्टार्च होतं ते पूर्णतः निवळेल. आता हे वेफर्स आपण रात्रभराकरिता ठिकाणी व्यवस्थित असे भिजलेले आहेत. सुरुवातीला म्हणजे रात्री हे एकदम सॉफ्ट वाटत होते, पण आता जर बघितले तर खूप छान असे कडक झाले आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, यामधील पूर्णतः स्टार्च निघून गेलंय. आता डॉक्टर सांगतात की डायबेटिक पेशंट असेल किंवा मग ज्याला किडनी स्टोनचा त्रास असतो, त्याने बटाटा खायचा नाही. पण हे वेफर्स आपण अशा पद्धतीने केले आहेत ना, जे तुम्ही डायबेटिक पेशंटला आणि किडनी स्टोन वाल्या व्यक्तीला देखील खायला जरा सुद्धा विचार न करता आरामशीर देऊ शकता, कारण यामध्ये अजिबात स्टार्च राहिलेलं नाहीये.
आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण वेफर्स बनवायला घेतोय. त्याकरता एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणतः 6 ते 7 लिटर पाणी गरम होण्याकरता ठेवलंय. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, साधारणतः 6 ते 7 चमचे. आता तुम्ही म्हणाल एवढं मीठ कशाला? तर वेफर जरी कमी असले ना तरी पाणी जास्त घेतलेलं आहे, तर बरचसं मीठ आपलं पाण्यामध्येच जाणार आहे. आता यावर झाकण ठेवून पाणी गरम करून घेऊ. तर बघा काही वेळातच आपल्या ह्या पाण्याला छान अशी उकळी आली होती. पाणी खूपच मस्त असं गरम झालेलं आहे. यातून वाफा निघतायत. आता यामध्ये आपण संपूर्ण वेफर व्यवस्थित असे निथळून घेऊया. भरपूर मोठं आणि जास्त पाणी असल्यामुळे आपले संपूर्ण वेफर्स एकाच वेळेला व्यवस्थित शिजले जातील. पण जर तुमच्याकडे पातेलं छोटं असेल किंवा मग तुमचे वेफर्सच अति जास्त प्रमाणात असतील, तर 2 ते 3 बॅचमध्ये हे थोडे-थोडे करून शिजवून घेतले तरी देखील चालणार आहे. तर बघा संपूर्ण वेफर्स मी या पाण्यामध्ये घातले. तुम्हाला जरी या वेफर्सचा रंग आता सध्याला पिवळसर वाटत असला, तरी देखील तुम्ही एंडचा रिझल्ट सुरुवातीलाच पाहिलेला आहे. आपले हे वेफर्स खूप छान असे वाळल्यानंतर पांढरे शुभ्र तयार होतात. आता हे आपण 1 ते 2 वेळेला व्यवस्थित असे हलवून घेऊयात, जेणेकरून संपूर्ण वेफर्स एकसारखे व्यवस्थित शिजले जातील. आता आपण हे कितपत शिजवायचे ते बघूया. तर गॅसची फ्लेम मी सध्याला मध्यम ठेवली आहे आणि वेफर 1 ते 2 वेळेला व्यवस्थित हलवून घेतलीये. तर सुरुवातीला वेफरचा रंग आणि आता बघू शकता आपले वेफर्स हलकेसे ट्रान्सपरंट झाल्यासारखे दिसतायत. तर यातील एक वेफर तुम्हाला मी बोटांवरही दाबून दाखवते. तर हे आपल्याला साधारणतः 60 ते 70% पर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. अति प्रमाणात शिजवायचे नाही किंवा मग फारच कमी देखील शिजवायचे नाही. साधारणतः एखादा वेफर दाबल्यानंतर हा पटकन तुटायला हवा. बघा या पद्धतीचा. इतपतच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. बघा तोडूनही दाखवते. पटकन हा व्यवस्थित असा फाडला गेलाय. यावरून समजायचंय आपले वेफर अतिशय व्यवस्थितरित्या हे शिजले गेले आहे. गॅस बंद करूयात आणि लगेचच हे वेफर्स पाण्यातून निथळून एखाद्या चाळणीमध्ये काढू. जेणेकरून जेवढं काही यातील एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते व्यवस्थित निघलं जाईल. यामुळे आपल्याला वेफर्स वाळू घालायला म्हणजे सुकवायला टाकायला सोपे पडेल. एक्स्ट्राचं पाणी निथळण्याकरता एक चाळण घेतली आणि त्याखाली परात ठेवली आहे. यामुळे वेफर्स पटकन थंडही होतील आणि यातील एक्स्ट्राचं पाणी देखील व्यवस्थित निथळून जाईल. तर बघा फक्त 3 किलो बटाट्यांचे मी हे वेफर्स केले, तर देखील भरपूर प्रमाणामध्ये तयार झाले आहे. आता हे लगेच आपण सुकायला टाकूया. तर बघा हलकेसे आपले वेफर्स कोमट झाले आहेत, त्यामुळे खूप छान असे मोकळे सुटसुटीत झाले. लगेचच ते मी सुकायला घालते. सुकण्याकरिता एक साडी अंथरली आहे आणि हे वेफर्स शक्यतो उन्हामध्येच सुकवायचे, ज्यामुळे वेफर्सला रंग काळपट येत नाही आणि हे एकाच दिवसात व्यवस्थित असे वाळले देखील जातात. पण जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल, तर मात्र तुम्ही काय व्यवस्थित शिजवून घेतलेले असल्यामुळे वेफरचा अजिबात तुकडा पडलेला नाहीये किंवा हे चिकटही झालेले नव्हते. संपूर्ण वेफर्स मी आता हे असेच एक दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेते. दुसऱ्या दिवशी बघा माझे हे वेफर्स सुकून तयार झाले आहेत. भरपूर सारे पांढरे शुभ्र माझे वेफर्स या ठिकाणी तयार झाले. यातील 2-3 वेफर्स मी तुम्हाला हातावरही घेऊन दाखवते. बघा किती छान असा पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट आपला हा वेफर्स आहे. जास्त पातळही नाहीये किंवा जास्त जाडही नाहीये. लगेच आता हे आपण तळून बघूया. तर वेफर्स तळण्याकरिता तेल हे नेहमी व्यवस्थितच गरम असावं. थंड तेलामध्ये वेफर्स तळले तर ते तेलकट होतात, तेल जास्त पितात. त्यामुळे या गोष्टीकडेही नक्की लक्ष द्या. तर बघा आपले हे वेफर्स किती छान असे फुललेले आहे. अगदी 5 ते 6 वेफर्स मी तेलामध्ये सोडले होते, तरी देखील अगदी धाऱ्याभर हे फुलून तळून झालेत. मस्त असा पांढरा शुभ्रही रंग आलेला आहे आणि एकही वेफर्स बघा पिवळसर पडलेला नाहीये किंवा लालसर रंग आलेला नाहीये. मस्त असे पांढरे शुभ्रच तळले गेले आहे. अगदी हे वेफर्स आपल्याला कोणत्याही प्रकारच्या टिश्यू पेपरवर देखील टाकण्याची गरज नाहीये, कारण यांनी अजिबात तेल पिलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने या वर्षीच्या उन्हाळी वाळवणामध्ये हे बटाट्याचे वेफर्स नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव किंवा मग काही प्रश्न असल्यास कमेंट्सद्वारे मला विचारू शकता. तयार झालेला वेफर्स तुम्हाला हातावर चुरगळून दाखवला तरी देखील हात देखील अजिबात तेलकट झाला नाही आणि खूपच मस्त असा खुसखुशीत हा वेफर्स तयार झाला आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया. बाय बाय.